Okay. So now we are going to discuss the properties of what carboxylic acid. See, actually आपण डिस्कस करतोय प्रॉपर्टी कार्बोक्सिलिक ऍसिडचे. पहिला आपण बघितलं त्याचा ऍसिडिक कॅरेक्टर, दुसरा आपण बघितलं त्याचं रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ व्हिच बॉन्ड OH बॉन्ड. आता कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये नेक्स्ट बघायचे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH म्हणजे हा वाला बॉन्ड ब्रेक होतो, C डॅश OH बॉन्ड ब्रेक होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो? C डॅश OH. तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं आपण प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बघितलं. काय बघितले? प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ज्या पासून आपण कार्बोक्सिलिक ऍसिड बनवलं त्या सगळ्या रिएक्शन दिवस. तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिड क्लोराइड बनवलं, तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिड अनहायड्राइड बनवलं, तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिड अनहायड्राइड बनवलं, तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड पासून काय बनवलं? कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिड अनहायड्राइड बनवलं, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ईस्टर बनवलं, सॉरी ईस्टर पासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवलं, ईस्टर पासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवलं, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ईस्टर बनवलं. अमाइड ऍसिड अमाइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवलं, ऍसिड अमाइड पासून आता कार्बोक्सिलिक ऍसिड पासून काय बनायचं तर ऍसिड अमाइड. दोन स्पेशल रिएक्शन्स आहेत आणि दोन काय आहेत स्पेशल रिएक्शन. सगळे रिव्हर्स आहेत. जेवढे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बघितलं त्याचं उलट. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं बघूया फॉर्मेशन ऑफ काय आहे तर ऍसिड क्लोराइड्स. फॉर्मेशन ऑफ काय आहे ऍसिड क्लोराइड. कसं बनवतो? कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय असते तर OH. कार्बोक्सिलिक ऍसिड मी बघितले अल्कोहलचा OH बॉन्ड ब्रेक होता ना, R डॅश OH बॉन्ड ब्रेक होतो आणि तिथे जर मला हॅलोजन जॉईन करायचं असेल काय जॉईन करायचं असेल, हा मला ऍसिड क्लोराइड जॉईन करायचं असेल तर मी काय वापरू शकते, एक तर PCl3 वापरू शकते किंवा PCl5 वापरू शकते किंवा काय वापरू शकते तर SOCl काय वापरू शकते. तो हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे प्लस काय आहे तर PCl5 आणि इथं काय करायचं की हा OH आहे ना, हा OH रिप्लेस होऊन क्लोरीन आहे. OH रिप्लेस होऊन काय येणार आहे, OH रिप्लेस होऊन क्लोरीन म्हणजे काय येणार आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl परत POCl3 फॉस्फर एक ऑक्सिजन आणि किती क्लोरीन 3. बरं राहिलं काय एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन HCl. तुम्ही ही सेम रिएक्शन बघितली फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराइड. हा बघ अल्कोहोल्स मध्ये पण ही रिएक्शन फक्त काय होतं की हा C डबल बॉन्ड O नको काय होता C डबल बॉन्ड O नको. ठीक आहे. आता हे झालं पण ठीक आहे. याचं एक्झाम्पल हा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय OH. ऍसिडिक काय आहे तर ऍसिड. या ऍसिडिक ऍसिडला आपण कशावर ट्रीट करणार PCl5. ठीक आहे. मग इथं काय येणार आहे तर CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. इथं काय आहे तर ऍसिडिक क्लोराइड प्लस इथं काय आहे तर POCl3 प्लस काय आहे तर X. हे पहिला आपण काय यूज केलं, पहिला बाय युजिंग PCl केलं, बाय युजिंग PCl5 बाय युजिंग व्हॉट काय घेतलं पहिला बाय युजिंग काय घेतलं तर PCl5. आता पुढे बघा नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड पण काय बघायचं बाय युजिंग काय करायचं तर बाय युजिंग PCl3 काय वापरून PCl. सेम रिएक्शन आहे अल्कोहोल आहे R डॅश RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर OH प्लस काय आहे तर PCl काय आहे तर 3. किती क्लोरीन आहे 3.
ही रिएक्शन ROH प्लस PCl3 ची आठवते का? ROH प्लस PCl3 अल्कोहोल 3 टाइम्स घेतो म्हणजे तर कार्बोक्सिलिक ऍसिड पण किती टाइम घेणार आहे तर 3 टाइम घेणार आहे म्हणजे तर मिळताना काय मिळणार आहे तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर Cl प्लस POH काय येणार आहे तर थ्राइस कारण हा 3 टाइम्स RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH ब्रेक होऊन क्लोरीन येणार आहे असे किती ग्रुप असणार आहेत OH चे 3 क्लोरीन किती क्लोरीन 3 ठीक आहे परत नेक्स्ट आता याचा एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस काय आहे तर PCl काय आहे तर त्याला काय केलं तर काय केलं ना काय केलं याला आता परत CH3 CH2 C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड होईल PCl3 त्याला रिटर्न्स हा कोण होता 3 कार्बनचा प्रोपेन ऑइक ऍसिड कोणता ऍसिड प्रोपेन ऑइक ऍसिड परत काय येणार आहे 3 टाइम्स CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर Cl प्लस काय येणार आहे तर POH थ्राइस म्हणजे हा काय येणार आहे तर प्रोपेन ऑइल OIL ऑइल बेस नेमिंग मध्ये ऑइल यूज करतो आपण OIL प्रोपेन ऑइल काय झालं तर हा क्लोराइड पण मग झाला प्रोपेन ऑइल क्लोराइड बरं ठीक आहे नेक्स्ट बघा बाय युजिंग SOCl2 डार्झन्स रिएक्शन आठवते का डार्झन्स रिएक्शन अल्कोहोलला SOCl2 बरोबर ट्रीट केलं तर डार्झन्स रिएक्शन सेम हा रिएजंट थायोनिल क्लोराइड SOCl2 काय होणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड कोण आहे RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH का RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH प्लस इथं काय येणार आहे तर SOCl2 एरो वरती काय लिहिणार आहे तर पायरिडिन एरो वरती काय लिहिणार आहे पायरिडिन इज अ बेस का बेस वापरतो कारण बाय प्रोडक्ट ऍसिड आहे आणि ऍसिड काय व्हायला पाहिजे तर काय झालं ऍसिड काय झालं तर न्यूट्रलाइज झालं तर काय येणार आहे तर RC डबल बॉन्ड ऑफ सिंगल बॉन्ड Cl प्लस इथं काय येणार आहे तर SO2 प्लस काय येणार आहे तर HCl समजते का सर हा SO आहे आणि हा ऑक्सिजन आहे हा कंबाईन होऊन SO2 वेपर स्टेट मध्ये फॉर्म झाला हा H आहे आणि ह्यातला एक क्लोरीन काय दिला तर HCl हे दोन्ही वेपर स्टेट मध्ये फॉर्म होतात इझिली इव्हॅपोरेट होतात त्यामुळे आपला मेन प्रोडक्ट आपल्याला काय मिळतं तर ऍसिड क्लोराइड काय मिळतं ऍसिड क्लोराइड समजते का हे समजून तर परत काय येणार आहे तर CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH याचं नाव काय आहे तर ब्युटेन ऑइक ऍसिड 4 कार्बन आहेत ना ब्युटेन ऑइक ऍसिड प्लस काय येणार आहे तर SOCl2 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये बघणार आहे तर पायरिडिन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये बघणार आहे पायरिडिन मग OH च्या जागी Cl येणार म्हणजे काय येणार आहे तर CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl प्लस प्लस काय येणार आहे तर SO2 प्लस काय येणार आहे तर समजलं म्हणजे तुम्हाला ऍसिड क्लोराइड जर फॉर्म करायचा असेल काय फॉर्म करायचा आहे काय फॉर्म करायचा आहे ऍसिड क्लोराइड तर तुम्ही किती रिएजंट वापरू शकता PCl3 PCl5 आणि SOCl ही सेम रिएक्शन तुम्ही अल्कोहोल मध्ये पण बघितली आहे अल्कोहोल मध्ये ROH होता तो OH बॉन्ड ब्रेक करून एकदम PCl3 चा क्लोरीन किंवा PCl5 चा क्लोरीन किंवा SOCl2 चा क्लोरीन काय झालं तर रिप्लेस झालं काय झालं समजते काय सांगते यस और नो आता फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड म्हणताना फॉर्मेशन ऑफ ऍसिड अमाइन क्लोराइड सेकंड वन इज फॉर्मेशन ऑफ ऍसिड अमाइड्स आता ऍसिड अमाइड्स कसे बनवतो फॉर्मेशन ऑफ ऍसिड हे तर टू स्टेप मेकॅनिझम असते आपण एकच त्याचा घेऊया हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे कोण आहे कार्बोक्सिलिक
कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण काय ऍड करतो तर अमोनियम. अमोनियम म्हणजे कोणता ना NH. हा O मायनस असतो आणि हा H प्लस असतो आणि अमोनियम मध्ये दोन पेअर असतात. दोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होऊन इथं H प्लस बरोबर कंबाईन होऊन NH4 मिळतं. अमोनियम कार्बोक्सिलेट. काय मिळतं? काय मिळतं? अमोनियम कार्बोक्सिलेट. म्हणजे इथं मिळताना काय मिळतं? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O. इथं काय येणार आहे तर NH4. हा O मायनस आणि हा NH4 काय आहे तर प्लस. त्याचं नाव काय असणार आहे तर अमोनियम कार्बोक्सिलेट. काय नाव आहे याचं? अमोनियम काय तर कार्बोक्सिलेट. पण हा जास्त वेळ टिकत नाही, अनस्टेबल असतो. हीट केलं की ह्याचा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. कसं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो सांगा? हा NH4 मधले दोन हायड्रोजन आणि इथला एक ऑक्सिजन म्हणजे H4 रिमूव्ह झाला. NH4 मधले NH4 मध्ये दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन म्हणजे काय येणार आहे तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NH2 प्लस काय येणार आहे तर H2. काय फॉर्म झाला सांगा हा? ऍसिड अमोनियम. काय फॉर्म झाला? पण पहिला अमोनियम काढ. पहिला कोण फॉर्म होतो? म्हणजे परत एक आपण एक्झाम्पल घेतला CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय होईल? त्याला कशावर ट्रीट केला तर अमोनिया बरोबर. आणि रिव्हर्सिबल काय करणार आहे? CH3 CH2 C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O काय करणार आहे तर NH4. हा O मायनस आणि NH4 काय झाला तर प्लस. आपण थोडासा अमोनियम प्रोपिऑनिक कारण तीन कार्बनचं आहे ना याचं नाव काय असणार आहे तर अमोनियम काय असणार आहे तर प्रोपिऑनिक. त्याला डिकंपोज करणार. हीट करणार आणि काय करणार आहे डिकंपोज. हीट करणार आणि काय करणार आहे डिकंपोज. डिकंपोज केलं त्यातले दोन हायड्रोजन आणि आता एक ऑक्सिजन. इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे NH2 प्लस काय येणार आहे तर H2. हा काय झाला सांगा? प्रोपिऑन अमोनियम किंवा आई हे कॉमन नेम आहे. आयपीएस नेम प्रोपेन लिहायचं. प्रोपेनचा ई रिप्लेस करायचं अमाइडनं AMID. कशानं? AMID. ठीक आहे? असं काय नाही की हे अशीच रिएक्शन असते. तुमचं पण होते हा तुमचा बेन्झॉइक बेन्झॉइक ऍसिड काय असतं? सी डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय असतं OH. त्याला जर तुम्ही अमोनिया बरोबर काय केलं ट्रीट केलं रिव्हर्सिबल सो इथं काय मिळणार आहे तर C6H5 C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर NHO O मायनस आणि NH4 काय येणार आहे तर प्लस. म्हणजे हा पण झाला तर अमोनियम बेन्झॉइट. कोण झाला? अमोनियम काय झाला तर हा बेन्झॉइट. तर अमोनियम बेन्झॉइट झाला त्याला हीट केलं. काय केलं? काय केलं? तर मला काय मिळणार आहे तर बेन्झन आहे. आणि सी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड काय आहे तर बेन्झन बेन्झन बेन्झामाइड किंवा बेन्झन. सेम रिएक्शन रिव्हर्स आपण फॉर्मेशन बघितलेलं कार्बोक्सिलिक ऍसिड. कशाला? कार्बोक्सिलिक. नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहाइड्रेट्स. Formation of acid anhydrides. Anhydrides म्हणजे काय असते? Anhydrides. Anhydrides म्हणजे काय रिमूव्ह केलेलं असतं anhydrides? Anhydrides म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. वॉटर नसतं. कार्बोक्सिलिक ऍसिडच होता. पण त्यातला काय रिमूव्ह केलाय? वॉटर मॉलिक्यूल. पण किती कार्बोक्सिलिक ऍसिड असते तर दोन कार्बोक्सिलिक ऍसिड असते. RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर OH परत RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर OH. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ठीक आहे? त्याला मी डिहायड्रेटिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये ट्रीट करते. डिहायड्रेटिंग एजंट P2O5 आहे. फॉस्फरस पेंटॉक्साइड किंवा किंवा कोण असतं तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कोण असतं? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. यामध्ये त्रिकोण होतात.
इथला OH आणि इथला H रिमूव्ह, एकाचा OH आणि एकाचा रिमूव्ह झाला तर आपल्याला मिळणार कसं मिळतं RC डबल बॉन्ड O, परत इथं RC डबल बॉन्ड O, हा ऑक्सिजन, इथं वॉटर क्रिएट झालेली व्हॅलेन्सी, परत इथं काय येणार आहे तर H2, त्याला काय म्हणतो आपण ऍसिड अनहायड्रेटेड, कारण त्यातून वॉटर मॉलिक्यूल, त्याचा डिहायड्रेटिंग एजंट कोण होता तर P2O5 किंवा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड किंवा कॉन्सन्ट्रेटेड फॉस्फोरिक ऍसिड किंवा कॉन्सन्ट्रेटेड फॉस्फोरिक ऍसिड कोण जातो कॉन्सन्ट्रेटेड फॉस्फोरिक ऍसिड, समझ में आ रहा है मेरे बोल रही हूँ, ठीक है. माझं एग्जांपल घेऊया CH3 C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH, परत इथं काय घेऊया OH C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये परत P2O5 किंवा कॉन्सन्ट्रेटेड काय आहे सल्फ्युरिक ऍसिड, हे रिव्हर्सिबल साइन देते कारण की असं इझिली चालतंय, त्यामुळे जो वॉटर फॉर्म झालेला असतो ना तो रिमूव्ह करायचा, जो वॉटर फॉर्म झाला तो रिमूव्ह करायचा, पटकन रिमूव्ह करायचं म्हणजे रिएक्शन रिव्हर्स होणार. बरं ठीक आहे, मी काय म्हणतो एकाचा OH आणि एकाचा H, ह्याचा OH रिमूव्ह करा आणि ह्याचं काय रिमूव्ह करा म्हणजे इथं काय येणार आहे CH3C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH, ऍसिटिक ऍसिड होता तर त्याला मी ऍसिड अनहायड्रेट काय म्हणणार आहे मी याला ऍसिड अनहायड्रेट, काय म्हणणार आहे मी याला ऍसिड अनहायड्रेट, असं नाही की दोन्ही सेमच कार्बोक्सिलिक ऍसिड असतात, दोन्ही वेगवेगळी कार्बोक्सिलिक ऍसिड असले तरी काय फरक पडणार. आता कसं बघा हा काय आहे तर CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर प्लस परत OH C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3, हा कोण आहे सांगा हा प्रोपियोनिक ऍसिड आहे, कोण आहे ना प्रोपियोनिक ऍसिड, आणि हा कसला ऍसिड आहे तर ऍसिटिक ऍसिड, तो इथला OH आणि इथला H, असं काही नाही की ह्यातलाच OH आणि ह्यातलाच H, ऍट द एंड मला काय रिमूव्ह करायचं आहे वॉटर मॉलिक्यूल, ऍट द एंड मला काय रिमूव्ह करायचं आहे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये डिहायड्रेटिंग एजंट P2O5 किंवा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक काय असणार आहे तर ऍसिड, मला भेटणार काय मिळणार आहे CH3 CH3 C डबल सिंगल बॉन्ड O परत C डबल बॉन्ड CH3, कॉमन नेम पेक्षा IUPAC नेम इम्पॉर्टंट, हा इथेनॉइक ग्रुप झाला आणि हा प्रोपेनॉइक ग्रुप झाला, आपण अल्फाबेटिकली लिहितो इथेनॉइक आणि प्रोपेनॉइक काय अनहायड्रेट, काय लिहितो अनहायड्रेट, IUPAC नेम इथेनॉइक प्रोपेनॉइक अनहायड्रेट, हे सगळे सबस्टिट्यूशन. आता स्पेशल केस by decarboxylation of salt of carboxylic acid, याला आपण कसली प्रोसेस म्हणतो, त्याला आपण सोडा लाईन प्रोसेसिंग म्हणतो, म्हणतो आपण सोडा लाईन प्रोसेस, सोडा लाईन प्रोसेस मध्ये सोडा म्हणजे NaOH ला वापरतो आणि लाईन म्हणजे काय असतं तर Ca, मी म्हटलं सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला त्याच्या सॉल्ट मध्ये कन्वर्ट केलं जातं, कसं करतात माहिती आहे RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH त्याला 2 टाइम्स काय घ्यायचं तर Na, नंतर मिळताना काय मिळणार आहे तर 2 टाइम्स RC डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ONA प्लस इथं काय येणार आहे तर H2 इन्स्टेड गॅसेस, हा झाला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड.
that sodium salt of carboxylic acid ला RC डबल बॉन्ड और सिंगल बॉन्ड ONA त्याला मी सोडा बरोबर ट्रॅक करणार आहे NaOH कशावर ट्रीट करणार आहे सोडा कोणाच्या प्रेझेन्स मध्ये लाईन CA ठीक आहे सो इथं जो आहे काय एवढा पाठ काय झालं एवढं पाठ R डॅश H सोडियम किती आहे 2 कार्बन किती आहे 1 ऑक्सिजन किती आहे 3 सोडियम कार्बोनेट आहे आणि RH म्हणजे कोण झाला तर अल्केन याला स्टेप डाउन रिएक्शन ही म्हटली जाते रिएक्शन म्हटली जाते स्टेप डाउन रिएक्शन काय याला स्टेप डाउन रिएक्शन म्हटली जाते तर डिकार्बोक्सिलेशन होते म्हणजे हा C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड कमी झाला म्हणजे एक कार्बन कमी झाला सिस्टम काय कमी झाला एक कार्बन कमी झाला तिथं बघा जर हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONA होता हा कोण आहे सोडियम प्रोपेन ऑइल कोण आहे हा सोडियम प्रोपेन आता हा सोडियम प्रोपेन ऑइल जर मी कशावर ट्रीट केला सोडा बरोबर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये 9 च्या प्रेझेन्स मध्ये मला माहित काय आहे पूर्ण पार्ट काय होणार आहे रिमूव्ह मला मिळतं ना CH3CH2H म्हणजे CH3CH2 म्हणजे एक N प्लस Na2 काय मिळाला तर CO याला किती कार्बन होते याच्यामध्ये 3 कार्बन याला किती कार्बन आहे एक कार्बन कमी झाला हेच पण म्हणून स्टेप डाउन म्हणतात काय म्हणतात दुसरी गोष्ट फॉर्मेट रिॲक्ट करू शकत नाही काय रिॲक्ट करू शकत नाही काय रिॲक्ट करू शकत नाही सोडियम फॉर्मेट ह्या प्रोसेस मध्ये सोडियम फॉर्मेट रिॲक्ट करू शकत सोडियम फॉर्मेट जर रिॲक्ट केला हा HC डबल बॉन्ड ऑफ सिंगल बॉन्ड ONA आहे आणि यात NaOH बरोबर रिॲक्ट केला ना हा पूर्ण रिमूव्ह होऊन राहणार काय हायड्रोजन राहणार रिॲक्शन पॉसिबल समजलं एवढं लिहून घ्या मग म्हणजे हे सांगते राहिलेलं आहे पण हा झाला समजतो हा लास्ट पॉइंट आहे पुन्हा अमाइन स्टार्ट आता ही लास्ट ची रिॲक्शन आहे ती ऍक्च्युअली तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये पण इट इज कनेक्टेड टू दिस टॉपिक काय आहे की फॉर्मेशन ऑफ what formation of the formation of alcohol carboxylic acid पासून कोणापासून कार्बोक्सिलिक ऍसिड पासून कायम तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलच मिळतो सेकंडरी अल्कोहोलचा संबंध येतच नाही रिडक्शन काय करतो आपण RC double bond or single bond point plus how many nascent hydrogen 4 nascent किती nascent hydrogen वापरतो आपण हे 4 nascent hydrogen कोणाच्या प्रेझेन्स मध्ये NaNH2 in what condition acidic condition which condition तो ठीक है डबल बॉन्ड हो जाएगा ये पूरा डबल बॉन्ड हो गया और यहाँ पे ऊपर एक हाइड्रोजन और नीचे एक हाइड्रोजन तो यहाँ पे क्या होगा R डैश CH2 डॅश काय येणार आहे तर OH हा ऑक्सिजन आणि ह्यातले 4 मधले 2 वापरले राहिले किती 2 आणि आता काय येणार आहे सो तुमचं जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिड रिडक्शन देत फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल इज अ रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड काय आहे रिडक्शन ऑफ काय आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड रिडक्शन केल्यानंतर काय देणार आहे तर प्रायमरी अल्कोहोल काय देणार आहे प्रायमरी म्हणजे काय येणार आहे CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर OH प्लस किती आहे तर हायड्रोजन सेंटर 4 नॅशनल हायड्रोजन
प्रेझेन्स मध्ये LrAnHO in what condition? Acidic. It can either CH3 CH2 किंवा OH plus can either H2. पण डबल बॉन्ड इथे दोन हायड्रोजन ऍड झाले, सो हा पण फॉर्म झाला तर इथाइन. दिस इज द लास्ट. समजलं? हा सोडा लाईन झाली की अल्केन फॉर्मेशन. सोडा लाईन मागची रिएक्शन ही वाली सोडा लाईन फॉर्मेशन समजलं? झाले नीट का? क्लास झाले. हा टॉपिक इथे संपला. उद्या अमाइन स्टार्ट करणार. सर एक रिक्वेस्ट